सत्यनारायण कथा मराठी. श्रावण महिन्यात आवर्जून एकदा तरी नक्कीच ऐका. अध्याय पहिला. श्री गणेशाय नम. श्री गजाननाय नम. आता श्री सत्यनारायण कथेचा अर्थ सांगतो. एकदा नैरशारण्यात राहणाऱ्या शोकाधिक ऋषींनी पुराण सांगणाऱ्या सुतांना प्रश्न विचारला. ऋषी म्हणतात, हे मुनिश्रेष्ठा, मनातील सर्व फळे कोणत्या व्रताने अथवा तपश्चर्येने मिळतात हे ऐकण्याची इच्छा आहे. कृपा करून सांगा. सूत सांगतात, मुनी हो. नारदांनी हाच प्रश्न भगवान महाविष्णूंना विचारला. त्यावेळी विष्णूंनी नारदांना जे सांगितले तेच मी तुला सांगतो. शांत चित्ताने ऐक. एकदा महायोगी नारद मुनी जनतेवर दया करावी अशा बुद्धीने अनेक लोकात फिरत असताना मनुष्य लोकात आले आणि मनुष्य लोकात आपल्या पूर्वकर्माप्रमाणे अनेक योनीमध्ये जन्म घेऊन अनंत प्रकारची दुःखे सर्व लोक भोगीत आहेत असे पाहून त्यांनी साधूंनी त्यांचे दुःखे नाहीशी होतील हा विचार करून नारद मुनी वैकुंठात गेले. त्या वैकुंठात 4 हातात शंख, चक्र, गदा व कमळ धारण केलेल्या व पायापर्यंत रुणारी वनमाळा गळ्यात घातलेल्या स्वच्छ वर्णाच्या नारायण भगवंताला पाहून त्यांनी स्तुती करण्यास प्रारंभ केला. नारद म्हणाले, ज्याचे स्वरूप, वाणी आणि मन यांना न कळणारे आहे व जो अनंत शक्तिमान आहे, तो उत्पत्ती, मध्य आणि नाश यांना रहित आहे, मूळचाच निर्गुण आहे व जगाचा आरंभ काळी तो तिन्ही गुणांचा स्वीकार करतो व जो सर्वांचे मूळ कारण असून भक्तांची दुःखे नाहीशी करतो, त्या नारायणाला माझा नमस्कार असो. नारद मुनींनी केलेली स्तुती ऐकून भगवान विष्णू नारदाजवळ बोलले. भगवान म्हणाले, मुनिवरा, आपण कोणत्या कामासाठी आला आहात? तुमच्या मनात काय आहे ते मला सांगा, मी त्याचे समर्पक उत्तर देईन. नारद म्हणाले, हे भगवंता, मृत्यूलोकातील सर्व लोक आपण केलेल्या पापकर्माप्रमाणे अनेक योनीमध्ये जन्म घेऊन विविध प्रकारची दुःखे भोगत आहेत. नारद म्हणाले, हे भगवंता, आपली कृपा जर माझ्यावर असेल तर सर्व लोकांची दुःखे लहानशा कोणत्या उपायाने नाहीशी होतील हे सांगा, माझी ऐकण्याची इच्छा आहे. भगवान म्हणतात, हे नारदा, लोकांवर कृपा करण्याच्या हेतूने जो प्रश्न विचारला आहेस तो फार सुंदर आहे. म्हणून जे व्रत केल्याने जीवनातील सर्व दुःखे नाहीशी होतात ते व्रत मी तुला सांगतो, तू श्रवण कर. हे वत्सा नारदा, तुझ्यावर माझे प्रेम असल्यामुळे स्वर्गलोकात किंवा मनुष्यलोकात आजपर्यंत कोणालाही माहीत नसलेले महापुण्यकारक असे व्रत मी आज तुला सांगतो. या व्रताला सत्यनारायण व्रत असे म्हणतात. हे व्रत विधीपूर्वक केले असता व्रत करणारा मनुष्य या लोकी सर्व काळ सुख भोगून शेवटी आनंदरूप मोक्षप्रदात जातो. भगवान विष्णूंचे भाषण ऐकून नारद मुनी म्हणाले, हे नारायणा, या व्रताचे फल काय, या विधी काय, तो व्रत पूर्वी कोणी केले होते हे सविस्तर विस्तार करून मला सांगा. त्याचप्रमाणे व्रत कोणत्या काली करावे तेही सांगा. हे नारदाचे भाषण ऐकून भगवान म्हणाले, नारदा, हे व्रत दुःख, शोक याचा नाश करणारे असून धनधान्य आणि समृद्ध करणारे आहे. तसे सौभाग्य व संतती देणारे आहे. सर्व कार्यात विजय करणारे आहे. हे व्रत भक्तीने, श्रद्धेने आणि युक्त होऊन ब्राह्मण बांधवासह धर्मावर निष्ठा ठेवून प्रदोषकाळी सत्यनारायणचे पूजन करावे. केळी, दूध, शुद्ध तूप, साखर, गव्हाचा रवा याचा प्रसाद भक्तिभाव अंतकरणाने सत्यनारायणाला अर्पण करावा. गव्हाचा रवा न मिळाल्यास तांदळाचा रवा घ्यावा. साखर न मिळाल्यास गूळ घ्यावा. वरील सर्व साहित्य वस्तू सव्वा प्रमाणात एकत्र करून त्याचा प्रसाद सत्यनारायणाला अर्पण करावा. असे बांधव व मित्र यांच्यासह सत्यनारायणची कथा ऐकून ब्राह्मणाला दीक्षा द्यावी व नंतर बंधुभावासोबत सत्यनारायणाला समोर गायन नृत्य करावे. हे पूजादी सर्व कृत्य पवित्र देवालयात करून सत्यनारायणाचे स्मरण करावे किंवा घरी यावे आणि आपल्या घरी देवालयात पवित्र ठिकाणी करावे.
पूर्वी सांगितल्याप्रमाणे भक्तिभावाने हे व्रत केले असता मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. कलियुगातील सजीवांना दुःख नाश होतो. हा एक सोपा उपाय आहे. सत्यनारायणातील कथेतील प्रथम अध्याय या ठिकाणी पूर्ण झाला. बोला सत्यनारायण महाराज की जय. अध्याय दुसरा. भगवान म्हणाले, नारदा, हे व्रत पूर्वी कोणी केले होते हे सांगता ऐका. सुंदर अशा काशीनगरात एक दारिद्र्य ब्राह्मण राहत होता. भूक व ताण याने पीडित होऊन तो ब्राह्मण पृथ्वीवर रोज फिरत असे. आचारनिष्ठा व धार्मिक ब्राह्मणावर कृपा करणारा भगवान त्या दुःखी ब्राह्मणाला पाहून भगवंताच्या वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेतले व काशीनगरातल्या त्या ब्राह्मणाला प्रश्न विचारला, हे ब्राह्मणा, तू दुःखी होऊन रोज पृथ्वीवर कशासाठी फिरतोस? ते सर्व ऐकण्याची माझी इच्छा आहे. हे ब्राह्मण श्रेष्ठा, तू मला सांग. हे वृद्ध ब्राह्मण रूपी भगवंताचे भाषण ऐकून तो ब्राह्मण म्हणाला, मी अतिशय दरिद्री ब्राह्मण आहे. मी भिक्षा मागण्यासाठी रोज पृथ्वीवर फिरतो. हे भगवंता, दारिद्र्य नाहीसे करण्याचा एखादा उपाय आपल्यास माहिती असेल तर तो कृपा करून मला सांगा. असे ब्राह्मणाचे भाषण ऐकून भगवान म्हणाले, सत्यनारायण नावाचा विष्णू सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करून मनातील फल देणारा आहे. जे व्रत केले असता मनुष्य सर्व दुःखातून मुक्त होतो, त्या सत्यनारायण पूजात्मक उत्तम व्रत तू कर. त्यानंतर ब्राह्मणाला पूजेचे सर्व विधान सांगून सत्यनारायण प्रभू तिथे गुप्त झाले. वृद्ध ब्राह्मणाने सांगितलेले व्रत मी अवश्य करीन असा ध्यास दारिद्र्य ब्राह्मणाला लागल्यामुळे त्याला रात्री निद्रा आली नाही. नंतर तो ब्राह्मण सकाळी उठून मी आज सत्यनारायणचे व्रत करीन असा मनाशी निश्चय करून गावात भिक्षा मागायसाठी गेला. त्या दिवशी त्या ब्राह्मणाला खूप पैसे मिळाले व त्याने पूजेची सर्व तयारी करून आपल्या बांधवासह सत्यनारायणाचे पूजन केले. नंतर तो दरिद्री ब्राह्मण त्या सत्यनारायण व्रतामुळे सर्व दुःखातून मुक्त झाला व धनधान्याची समृद्धी होऊन आनंदी झाला. त्यावेळापासून तो ब्राह्मण प्रत्येक महिन्याला सत्यनारायण व्रत करू लागला व या व्रतामुळे सर्व पापातून मुक्त होऊन आणि दुर्लभ अशा मोक्षाला गेला. ब्राह्मण हो, ज्यावेळी हे सत्यनारायण व्रत जो कोणी मनुष्य भक्तिभावाने करेल त्यावेळी त्याची सर्व दुःखे नाहीशी होईल. मुनी हो, याचप्रमाणे नारायण भगवंताने नारदांना सत्यनारायण व्रत सांगितले, तेच मी तुम्हाला सांगतो. अन्य काही सांगू? ऋषी पुन्हा विचारतात, त्या ब्राह्मणापासून हे व्रत कोणी ऐकले व नंतर कोणी प्रत्यक्ष हे व्रत केले? हे सर्व ऐकण्याची इच्छा आहे, पण श्रद्धा पण आहे. सूत म्हणतात, मुनी हो, हे व्रत पृथ्वीवर कोणी केले ते सांगतो, ते ऐका. एकदा एक ब्राह्मण आपल्या वैभवाप्रमाणे आपले बांधव व इष्ट यासह आनंदाने व भक्तीने हे व्रत करत असताना लाकडे विकणारा मोळी विक्या त्या ठिकाणी आला. तो मोळी विक्या तहाने व्याकुळ झालेला असल्यामुळे मस्तकावरची मोळी बाहेर ठेवून ब्राह्मणाच्या घरी आत गेला. तो व्रत करत आहे ते पाहून त्याला नमस्कार केला व विचारले, महाराज, आपण काय करत आहात व हे व्रत केल्याने काय फळ मिळते? तो विस्तारपूर्वक सांगा. ब्राह्मण म्हणाला, सर्व इच्छा पूर्ण करणारे असे हे सत्यनारायणचे व्रत आहे. याच्या कृपाप्रसादाने मला पुष्कळ धनधान्य मिळाले आहे. नंतर त्या मोळी विक्याने हे व्रत समजून घेतले व आणती आनंदाने प्रसाद भक्ष करून पाणी पिऊन शहरात मोळी विकण्यासाठी गेला. सत्यनारायणाचे चिंतन करत लाकडाची मोळी मस्तकावर घेऊन या गावातून लाकडे विकून जे द्रव्य मिळाले त्या द्रव्याने मी सत्यनारायणाचे उत्तम पूजन करीन असा मनाशी त्याने निश्चय केला व एक धनिक लोक ज्या नगरात राहतात तिथे तो गेला व त्या दिवशी त्याला दुप्पट द्रव्य मिळाले. नंतर त्याने आनंदी अंतकरणाने उत्तम पिकलेली केळी, साखर, तूप, दूध, गव्हाचा रवा, सव्वा या प्रमाणात खरेदी करून आपल्या घरी आला व आपले बांधव, इष्ट, मित्र यांना बोलावून विधियुक्त रीतीने यथासांग सत्यनारायणाचे पूजन केले. या सत्यनारायण व्रताच्या प्रभावाने तो मोळी विक्या धनधान्य व पुत्र इत्यादी संपत्तीयुक्त झाला व या लोकात सुख भोगून शेवटी सत्यनारायण प्रभूच्या लोकी गेला. या ठिकाणी सत्यनारायण कथेतील
दुसरा अध्याय पूर्ण झाला. बोला सत्यनारायण महाराज की जय. अध्याय तिसरा. सूत सांगतात ऋषी हो. याविषयी आणखीन एक कथा सांगतो, ती ऐका. पूर्वी या पृथ्वीवर उल्कामुख नावाचा एक सार्वभौम राजा होता. तो राजा जितेंद्र व सत्य बोलणारा, भक्तिमान व बुद्धिमान होता. तो देवळात जाऊन प्रत्येक दिवशी ब्राह्मणांना द्रव्य देऊन संतुष्ट करत असे. त्याची भार्या पतिव्रता, सुंदर वंदन व अत्यंत रूपवान होती. एक दिवशी तो राजा स्त्रीसह नदी तीरावर सत्यनारायणचे पूजन करत होता. त्यावेळी साधू आणि व्यापाऱ्यासाठी पुष्कळ द्रव्य घेऊन राजा पूजन करत होता त्या ठिकाणी आला व नौका नदीच्या तीरावर उभी करून राजाजवळ आला व व्रत करणाऱ्या राजाला पाहून त्याने विनयाने विचारू लागला. साधू आणि म्हणाला, हे राजा, भक्तियुक्त अंतकरणाने हे तू काय करत आहेस ते सविस्तर मला सांगा, माझी ऐकण्याची इच्छा आहे. राजा म्हणाला, हे साधू, पुत्र, धन इत्यादी प्राप्त व्हावे या हेतूने अतुल तेजस्वी सर्व मनोरथ पूर्ण करणाऱ्या सत्यनारायण विष्णूचे पूजात्मक व्रत मी बांधवासह करत आहे. राजाचे हे वाक्य ऐकून अत्यंत आदराने साधूवानी म्हणाला, महाराज, आपण हे व्रत विस्तार करून मला सांगा. जसे सांगाल तसे मी करीन. मला पण संतती नाही, मी या व्रतामुळे नक्कीच होईल. असे बोलून व्यापारासाठी अन्य गावी न जाता आनंदाने साधूवानी परत आपला घरा आला व त्याने संतती देणारे व्रत हे आपल्या पत्नीला सांगितले. ज्यावेळी मला संतती होईल त्यावेळी मी सत्यनारायणचे व्रत करीन असा नवस पण त्याने केला. अशा प्रकारे व्रतशीलवान साधूवाण्याने आपल्या लीलावती नावाच्या पत्नी सांगितले. नंतर धार्मिक व पतिव्रता अशी ती लीलावती नावाची त्याची पत्नी आनंदी अंतकरणाने पतीची सेवा करत असे. सत्यनारायणच्या कृपाप्रसादाने गर्भवती झाली. नंतर तिला 10वा महिना सुरू होताच एक कन्यारत्न प्राप्त झाले. ती कन्या शुक्ल पक्ष चंद्राप्रमाणे प्रत्येक दिवशी वाढू लागली व म्हणून तिचे नाव कलावंती असे ठेवले. नंतर काही दिवसांनी त्या लीलावतीने साधूवाण्याकडे गोडवाने प्रश्न केला, महाराज, पूर्वी नमस केलेला सत्यनारायणचे व्रत आपण का करत नाही? असा तिचा प्रश्न ऐकून साधूवानी म्हणाला, हे प्रिये, कलावतीच्या लग्नाच्या वेळी हे सत्यनारायणचे व्रत मी करीन. अशा प्रकारे भार्येचे समाधान करून व्यापारासाठी साधूवानी दुसऱ्या गावाला निघून गेला. त्याची कन्या कलावंती गुणाने व वयाने मोठी होऊ लागली. साधूवाण्याने आपली मुलगी लग्नाला योग्य झाली आहे असे पाहून मित्रमंडळी बरोबर विचार केला व उत्तम वर शोधण्यासाठी एका दूताला आज्ञा दिली. तो दूत आज्ञेप्रमाणे वर शोधण्यासाठी कांचन नावाच्या नगराला आला. नंतर तो दूत एका वाण्याच्या मुलाला घेऊन परत आला. त्यावेळी सर्व गुणसंपन्न व सुंदर अशा वाण्याच्या मुलाला पाहून त्या साधूवाण्याने आपला इतिबंधनासह आनंदी अंतकरणाने त्या वैश्यपुत्राला विधियुक्त कन्यादान केले. त्या विवाहाच्या वेळी दुर्दैवाने पूर्वी नवस केलेला सत्यनारायणचे व्रत करण्यास तो विसरला. त्यामुळे भगवान त्याच्यावर रागवले. नंतर तो व्यापारात चतुर असणारा साधू आणि प्रेरणेप्रमाणे व्यापारासाठी जावयासह निघाला. आणि सिंधू नदीच्या जवळ असणाऱ्या रम्य अशा रत्नासूरपुरामध्ये जाऊन आपले श्रीमान जावयासह तो साधू आणि व्यापार करू लागला. ते दोघे चंद्रकेतूच्या नगरात व्यापार करत असताना काही काळ उत्तम गेला. इतक्यात सत्यनारायण प्रभूची वाणी त्या आपल्या सत्यनारायण पूजेच्या प्रतिज्ञेपासून भ्रमिष्ट झाला असे म्हणून त्याला भयंकर दुःख प्राप्त झाले असा शाप दिला. शाप दिल्यानंतर थोड्या दिवसांनी चंद्रकेतूच्या राजवाड्यात चोरी झाली व तो चोर चोरलेले द्रव्य घेऊन साधू आणि ज्या ठिकाणी राहत होता त्या ठिकाणी आला. आपल्या मागून राजदूत येत आहेत असे पाहून ते चोर घाबरले व चोरलेले द्रव्य साधूवाण्याच्या दारावर टाकून ते चोर पळून गेले. इतक्यात राजदूत सज्जन साधूवानी
व त्या ठिकाणी राहत होता त्या ठिकाणी आले. त्यांनी चोरले गेलेले द्रव्य त्या ठिकाणी पाहिले व हेच चोर आहेत असे समजून त्या दोघांनाही बांधले व आनंदाने धावत धावत त्यांना दोघांना आपणासमोर आणले आहोत. आज्ञा करावी. राजाने विशेष विचार न करता त्यांना बंदीशाळेत टाकण्याची आज्ञा केली व लगेच राजदूतांनी त्या दोघांना बेड्या घालून किल्ल्यातील कारागृहात टाकले. त्यावेळी आम्ही चोर नाहो असे म्हणून ते दोघे सत्यदेवाना मायेमुळे त्याचे बोलणे कोणी ऐकले नाही. उलट साधुवाण्याने सर्व द्रव्य जप्त केले. सत्यनारायणच्या शापामुळे साधुवाण्याच्या पत्नीला फार दुःख झाले व त्याच्या घरातील द्रव्य चोरून नेले. तेव्हापासून मानसिक दुःखी व रोग याने युक्त होऊन शिधा व तृषा यांनी दुःखी झालेली साधुवाण्याची पत्नी प्रत्येक घरी भिक्षा मागण्यासाठी फिरू लागली. साधुवाण्याची मुलगी कलावंती पण घरोघरी भिक्षा मागू लागली. एक दिवस ती कलावंती भुकेने व्याकुळ झाली अशी एका ब्राह्मणाच्या घरी गेली. त्या ठिकाणी तिने सत्यनारायणचे पूजन चाललेले पाहिले आणि तिने तिथे बसली व नंतर कथा ऐकून सत्यनारायण प्रभूला प्रार्थना केली व प्रसाद भक्ष्य करून आपल्या घरी गेली. त्यावेळी फार रात्र झाली होती. त्यामुळे आईने कलावंतीस प्रेमाने असे विचारले की हे मुली, तू इतकी रात्र होईपर्यंत कुठे होतीस? तुझ्या मनात काय विचार चालू आहे? तेव्हा ऐकून कलावंती म्हणाली, हे आई, मी एका ब्राह्मणाच्या घरी सर्व इच्छा पूर्ण करणारे व्रत पाहिले. मुलीचे वाक्य ऐकून आनंदी झालेल्या साधुवाण्याच्या पत्नीने सत्यनारायण व्रत करण्यास तयार झाली व त्या पतिव्रता असणाऱ्या साधुवाण्याच्या पत्नीने पती व जावई लवकर घरी यावेत असा संकल्प करून बांधव व इतर अष्टजन यांच्यासह सत्यनारायणचे पूजन केले व हे भगवंता, माझ्या पतीचे व जावयाचे अपराध क्षमा करण्यास आपण समर्थ आहात अशी सत्यनारायणा प्रार्थना केली. त्यावेळी भगवान सत्यनारायण व्रताने संतुष्ट झाली. नंतर चंद्रकेतूच्या स्वप्नात जाऊन त्याने सांगितले, हे निपश्वता, तुझे 2 वाणी बंदीशाळेत टाकले आहेस ते सकाळी सोडून दे. तसे हे राजा, तू हे जे त्यांचे धन घेतले आहेस तेही त्यांना परत दे. जसे तू नाही केलेस तर धन, पुत्र व राज्य याच्यासह तुझा नाश करीन असे राजाच्या स्वप्नात सांगून सत्यनारायण महाभगवान अदृश्य झाले. नंतर प्रातःकाळी राजाने सभेत बसून स्वजनासह सर्वांना हे स्वप्न सांगितले व जे 2 वाणी आपण बंदीशाळेत टाकले आहेत त्यांना लवकर मुक्त करा अशी दूतांना आज्ञा दिली. दूतांनी राजाच्या आज्ञेप्रमाणे साधुवाणी व त्याचा जावई दोघांनाही बंदीमुक्त केले व राजाच्या समोर आणले. हात जोडून नम्रतेने विचारले, महाराज, आपल्या आज्ञेप्रमाणे बंदीशाळेतून मुक्त करून 2 वैश्यपुत्र आले आहेत. नंतर साधुवाणी व त्याचा जावई यांनी चंद्रकेतू राजाला नमस्कार केला व पूर्वीचा वृत्तांत आठवून शिक्षेच्या भीतीमुळे त्यांनी काहीच भाषण केले नाही व त्या 2 वाण्यांना पाहून चंद्रकेतू राजाने आदराने म्हणाले, वैश्य हो, तुमच्या देवयोगाने तुम्हाला दुःख भोगावे लागले, आता भीती नाही असे बोलून त्यांनी बेड्या काढून शेरकर्म व मंगलस्नान करवले. नंतर ते दोघे वस्त्र व अलंकार देऊन गौरव केला व नम्र भाषेने त्यांना अत्यंत संतुष्ट केले व त्या वाण्याचे जे द्रव्य घेतले होते त्यांना दुप्पट करून दिले व म्हणाले, हे साधू हो, आपण आपल्या घरी जा. नंतर त्या दोघांनी राजाला नमस्कार केला व म्हणाले, आम्ही आपल्या कृपेने घरी जातो. या ठिकाणी सत्यनारायण कथेतील 3रा अध्याय पूर्ण झाला. बोला सत्यनारायण महाराज की जय. अध्याय 4. नंतर साधुवाण्याने आपणास वाटेत विघ्ने येऊ नयेत म्हणून ब्रह्मांडास दीक्षा देऊन आशीर्वाद घेतला व जावयासह स्वतःच्या नगरास गेला. तो साधुवाणी काही थोडा वेळ दूर गेला. संन्यास वेश धारण करून सत्यनारायण प्रभूने साधुवाण्याची परीक्षा करण्यासाठी, हे साधू हो, या तुझ्या नौकेत काय आहे ते सांगा असा प्रश्न विचारला. धनाने उत्मत झालेले ते 2 वाणी त्यांची निंदा करून हसू लागले व म्हणाले, संन्यासी बुवा, आमचे द्रव्य नेण्याची तुमची इच्छा आहे का? आमची नौका वेली आणि पाण्याने भरलेली आहे असे साधुवाण्याचे उत्तम भाषण ऐकून भगवान म्हणाले, तुझे बोलणे खरे होऊ असे बोलून संन्यास वेश धारण करणारे भगवान तेथून गेले व थोड्या
अंतराव असलेल्या समुद्राच्या तीरावर बसले. संन्यासी दूर गेलेले. साधूवाण्याने आपले नित्यक्रम केले व नौकेकडे गेला व तो पाहतो तर हलके पाण्यामुळे नौका वर आलेली पाहून साधूवाणी आश्चर्यचकित झाला. नौकेतील वेली व पाणी पाहून तो साधूवाणी चक्कर येऊन जमिनीवर पडला. नंतर थोड्या वेळाने सावध होऊन चिंता करू लागला. त्यावेळी साधूवाण्याचा जावई म्हणाला, महाराज, आपण शोक का करता? संन्यासाने जे आपणास शाप दिला त्यामुळे सर्व प्रकार घडला आहे. हे संन्यासी पाहिजे ते करण्यास समर्थ आहेत, म्हणून त्यांना शरण जाऊया, आपले मनोरथ पूर्ण होईल, असे जावयाचे भाषण ऐकून साधूवाणी यतीजवळ गेला व त्याला पाहून भक्तीने नमस्कार केला व अधराने बोलू लागला. महाराज, मी जे आपल्या जवळ खोटे बोललो ते अपराधाची क्षमा करा, असे म्हणून पुन्हा नमस्कार केला व साधूवाणी अतिशय दुःखी झाला. संन्याशी वेशधारी भगवान शोक करणाऱ्या साधूवाण्याला म्हणाले, शोक करू नकोस, मी सांगतो ते ऐक. तू माझ्या पूजाविषयी परामुख आहेस व म्हणूनच तुझ्या आज्ञेत तुला वारंवार दुःख प्राप्त होत आहेत. हे ऐकून साधूवाणी भक्ताची स्तुती करू लागले. साधूवाणी म्हणाला, तुझ्या मायेने मोहित झालेल्या ब्रह्मादिक देवही तुझे गुण व रूप जाणू शकत नाहीत. हे प्रभू, हे आश्चर्य आहे. तुझ्या मायेने मोहित झालेला मी एक मूर्ख आहे. मी आपणास कसा जाणू? माझ्यावर कृपा करा. मी यथाशक्ती आपले पूजन करीन. मी आपणास शरण आलो आहे. माझे शरण करा. माझे पूर्वीचे द्रव्य मला मिळावे. असे साधूवाण्याचे भक्तिभावयुक्त वाक्य ऐकून भगवान संतुष्ट झाले व साधूवाण्याला इच्छित वर देऊन अदृश्य झाले. व नंतर साधूवाण्याच्या नौकेवर जाऊन पाहिले तर पूर्वीप्रमाणे नौका द्रव्याने भरलेली अशी दिसत होती व सत्यनारायणच्या कृपेने हे सर्व मला मिळाले, असे म्हणून साधूवाण्याने आपल्या बांधवासह सत्यनारायणचे यथासांग पूजन केले व सत्यनारायणच्या कृपाप्रसादाने आनंदी झाला व प्रयत्नाने नौका नदीत लोटून आपल्या घरी गेला. नंतर साधूवाणी जावयाला म्हणाला, ही पहा माझी रत्नापूर नगरी. असे बोलून द्रव्याने चे रक्षण करा एक दूत घरी पाठवला. तो दूत नगरात गेला व साधूवाण्याच्या पत्नीला पाहून त्याने नमस्कार केला व हात जोडून तिला अपेक्षित असणारे वाक्य बोलू लागला. तो म्हणाला, बांधव व पुष्कळ द्रव्य यांच्यासह साधूवाणी जावयाबरोबर घेऊन आपल्या नगराजवळ आले आहेत. असे दूताचे वाक्य ऐकून आनंदी झालेल्या साधूवाण्याच्या पत्नीने मुलीला सत्यनारायणची पूजा कर असे सांगितले व आपण लगेच पतिदर्शनासाठी गेली. आईचे वाक्य ऐकून तिने सत्यनारायणचे व्रत पूर्ण केले, परंतु प्रसाद भक्ष न करता पतिदर्शनासाठी उत्सुक झालेली ती तशीच गेली. त्यामुळे रागवलेल्या सत्यनारायण प्रभूने तिची पतिवत असलेली नौका द्रव्यासह पाण्यात बुडवली. त्यावेळी त्या ठिकाणी आलेल्या कलावंतीला तिचा पती दिसला नाही. त्यामुळे अत्यंत शोकाने विव्हळ होऊन ती भूमीवर पडली. बुडलेली नौका व त्यावेळी दुःखी झालेले आपली कन्या पाहून भयभीत अंतकरणाने साधूवाणी नावाड्यासह हे काय चमत्कार असे म्हणून विचार करू लागला. नंतर लीलावतीने आपल्या कन्येची ही अवस्था पाहून दुःखी झाली व आक्रोश करून आपल्या पतीला म्हणाली, अहो, एवढ्या थोड्या अवधीत नौकेसह कलावतीचा पती कसा अदृश्य झाला? कोणत्या देवाच्या अवकृपेमुळे हे झाले हे समजत नाही. नंतर तिने मुलीला पोटाशी धरले व ती रडू लागली. इतक्यात पती नाहीसा झाल्याची दुःख झालेल्या कलावतीने पतीच्या पादुका घेऊन सती जाण्याचा निश्चय केला. धार्मिक व सज्जन आता हे साधूवाण्याच्या पत्नीस मुलीला अशा प्रकारे चरित्र पाहून अतिशोकाने संतुष्ट झाला व सत्यनारायणाची नौका नाहीशी केली असेल, कारण त्याच्या मायेने मी मुग्ध झालो आहे. नंतर सर्वांना बोलावून साधूवाण्याने हे मनोरथ पूर्ण झाल्याने मी सत्यनारायणचे पूजन करील असे सर्वांना सांगितले आणि सत्यनारायण पुन्हा पुन्हा साष्टांग घातला. तेव्हा दिनांचे रक्षण करणारे सत्यनारायण संतुष्ट झाले व भक्तिप्रेमी भगवान आकाशवाणीने म्हणाले, हे साधू, तुझी कन्या प्रसादाचा त्याग करून आपल्या पती दर्शनासाठी आली आहे, म्हणून तिचा पती अदृश्य झाला. हे साधू, व तुमची कन्या जर घरी जाऊन प्रसाद भक्ष करून येईल तर तिचा पती तिला प्राप्त होईल यात शंका नाही. आणि पुन्हा बंदरात येऊन पाहतो तर तिचा पती स्वजनासह तिच्या दृष्टीस पडला. नंतर कलावंती आपल्या पतीसह
तीच म्हणाली, आता लवकर घरी चला, उशीर का करता. मुलीचे हे वाक्य ऐकून साधू आणि अतिशय आनंदी झाला व त्याने यतिविधी सत्यनारायण पूजन केले व नंतर तो साधू आणि धन व बांधव यांच्यासह आपल्या घरी गेला व प्रत्येक पौर्णिमा व मकर संक्रांती या दिवशी सत्यनारायणचे पूजन करू लागला. या लोकी सुखी झाला व शेवटी सत्यनारायण प्रभूच्या लोकात गेला. ज्या ठिकाणी सत्यनारायण कथेतील 4था अध्याय पूर्ण झाला. बोला सत्यनारायण महाराज की जय. अध्याय 5. सूत सांगतात, मुनी हो आणखीन एक कथा सांगतो, ती श्रवण करा. पूर्वी अंगध्वज नावाचा एक राजा प्रजेचे पालन करण्याविषयी अतिशय तत्पर होता. त्याने प्रसादाचा त्याग केल्यामुळे त्याला अति दुःख प्राप्त झाले. ते असे, तो राजा एकदा अरण्यातून सिंह, वाघ इत्यादी प्राण्यांना मारून वडाच्या झाडाजवळ आला. तो त्या ठिकाणी गवळी लोक आपल्या बांधवासह भक्तियुक्त अंतकरणाने सत्यनारायणचे पूजन करत आहेत असे राजाला दिसले. परंतु राजा हे सर्व पाहून त्या ठिकाणी गेला नाही व त्याने सत्यनारायण भगवंतास नमस्कारही केला नाही. तरीसुद्धा गवळी लोकांनी सत्यनारायणचा प्रसाद राजापुढे आणून ठेवला व नंतर भक्तिभावाने सर्व गोपी बांधवांनी प्रसाद भक्षण केला व आनंदी झाले. राजा मात्र प्रसादाच्या त्यागामुळे अतिदुःखी झाला. त्या राजाचे 100 मुलगे व धनधान्य सर्व संपत्ती नाश पावली. हे सर्व सत्यनारायणच्या अकृपेमुळेच झाले असेल असे राजाला वाटले व त्या ठिकाणी गोपींनी सत्यनारायणचे पूजन केले होते त्या ठिकाणी जाण्याचा निश्चय राजाने केला. नंतर गवळी लोकांच्या जवळ गेला व त्याने भक्तिभावान श्रद्धेने युक्त यथाविधी सत्यनारायणचे पूजन केले. त्यामुळे अंगध्वज राजा धनपुत्र इत्यादी ऐश्वर्याने संपन्न झाला व या लोकात सुखी होऊन शेवटी वैकुंठात गेला. हा सर्व लाभ सत्यनारायणच्या पूजेमुळे झाला. म्हणून सर्वांनी सत्यनारायण पूजन अवश्य करावे. जो कोणी अति दुर्बल असे सत्यनारायणचे व्रत करतो, त्याला फल देणारी अशी कथा भक्तिभावाने श्रवण करतो, त्याला सत्यनारायणच्या कृपेने धनधान्य आदी व सर्व वस्तूंचा लाभ होतो. जो दरिद्री असेल त्याला द्रव्य मिळते. जो बांधवात पडला असेल त्या बंधनातून मुक्त होतो. जो भयभीत झाला असेल तो सत्यनारायणच्या पूजेने भीतीपासून मुक्त होतो. इच्छित संपूर्ण ऐश्वर्य लोकी भोगून सत्यनारायण नगरात जातो. ऋषी हो, जो व्रत केल्याने मनुष्य सर्व दुःखातून मुक्त होतो, हे ते सत्यनारायणचे व्रत तुम्हाला सांगितले. विशेष करून कलियुगात सत्यनारायणची पूजा फल देणारी आहे. या देवाला कोणी काल, कोणी ईश, कोणी सत्यदेव तर कोणी सत्यनारायण असे म्हणते. नाना रूपे धारण करून सर्व भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारा असा भगवान कलियुगात सत्यनारायण व्रतरूपी होईल. मुनी श्रेष्ठ हो, जो कोणी सत्यनारायणची कथा पठन करेल किंवा श्रवण करेल त्याची सर्व पापे श्री सत्यनारायणच्या कृपेने नाहीशी होतील. या ठिकाणी सत्यनारायण कथेतील 5वा अध्याय पूर्ण झाला. बोला सत्यनारायण महाराज की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 ओम नमो भगवते वासुदेवाय.
ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 ओम नमो भगवते वासुदेवाय।
ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय।
ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय।
ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय।
ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय।
ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय।
ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय।
ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम